गुरुचरित्र हे सर्वप्रथम मराठी भाषेत श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिले। दत्तात्रयांचे पहिले दोन अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे या अमर कार्याचे दोन नायक होते। दत्तात्रयांच्या अवतारांच्या अद्भुत वर्णनाच्या पार्श्वभूमीवर श्री गुरुचरित्र हे प्राचीन भारतीय जीवनातील संपूर्ण तत्वज्ञानाचा एक व्यापक सारांश सादर करते। श्री गुरूंनी दिलेले आश्वासन की ते कायमचे गाणगापुरात राहतील आणि दुपारी भिक्षा मागण्यासाठी गावाभोवती फिरतील हे आजही खरे आहे। या पवित्र ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भिक्षा घेण्याची प्रथा आहे। परिपूर्ण गुरु ओळखणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे हा मनुष्याच्या सामूहिक आणि वैयक्तिक आध्यात्मिक उत्क्रांतीच्या समस्येचा गाभा आहे। सुदैवाने गंभीर मनांच्या लोकांसाठी एक आशा आणि एक स्पष्ट मार्ग आहे, तो म्हणजे श्री गुरुचरित्राचा निष्ठापूर्वक अभ्यास। या कलियुगात गुरुचरित्राला कामधेनू असे मानले जाते। कामधेनू म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या लगेच मिळाव्यात। गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ शुद्ध अंतःकरणाने वाचला पाहिजे। जो कोणी त्याची सेवा करतो तो त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो। भगवान दत्तात्रेयांच्या सर्व अनुयायांना नम्र विनंती आहे की त्यांनी आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र वाचावे, जेणेकरून जीवनातील संकल्पना, परंपरा आणि महत्त्व समजून घेता येईल, गुरुचरित्राची शक्ती अनुभवता येईल। तसेच श्री नृसिंह सरस्वती यांनी कारंजा, नरसोबाची वाडी आणि शेवटी गाणगापूर येथे वास्तव्यास असताना केलेले सर्व चमत्कार समजून घेता येतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।